तर मंडळी, आपल्या स्क्रीनवरती आपण बघतोय की इथे भुवनेश्वर आणि धनबादच्या दरम्यान आज 14 तारखेला, इथं 14 तारीख आहे, ह्या 14 तारखेला एक वादळाची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं, तोच पट्टा आता आपल्याला पाऊस घेऊन येणार असं देखील सांगण्यात येतं. आणि इकडनं अरबी समुद्राकडनं जे वारं वाहत आहे त्या वाऱ्याचं आणि या गोष्टींमुळे हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं लक्षात येतं. तर ह्या दरम्यान 15 तारखेला कुठे कुठे चांगल्या पावसाची चिन्ह आहेत ते आपण बघूयात. तर सोलापूर, विजयपूर, कलबुर्गी, बिदर हे कर्नाटकाचे जिल्हे आहेत. त्यानंतर नांदेडमध्ये देखील चान्सेस आहेत. अकोल्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस हा उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर अमरावतीमध्ये देखील चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिकमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये साधारण राहील. संभाजीनगर, औरंगाबादमध्ये साधारण राहील. अमरावती, खंडवा, बैतूल हे मध्य प्रदेशचे काही भाग आहेत, तिकडे पावसाची चांगली शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. अकोल्यामध्ये देखील खूप चांगलं सेंटर हे अकोल्यामध्ये असणार आहे. यवतमाळ, तसेच वाशिम, त्यानंतर लोणार, रिसोड, खामगाव, त्यानंतर जळगाव, जामोद, अमरावती, दर्यापूर, चांदूर बाजार, त्यानंतर वडकी, अशा भागात हा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण नाशिक भागात जर का विचार केला तर सिन्नर, निफाड आणि वणी या भागात चांगला हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर संगमनेर, त्यानंतर इकडं वरती जर आपण गेलो तर साक्री, दोंडाईचा, त्यानंतर श्रीपूर अशा भागात हा पाऊस चांगला बरसू शकतो. संभाजीनगर जिल्ह्यातलं सिल्लोड तालुक्यात देखील हा पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर जालना आणि बदनापूर, भोकरदन, सिल्लोड ह्या भागात उद्या खूप चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर बुलढाण्यात खूप चांगला पाऊस होऊ शकतो. हा ग्रीन पट्टा सध्या आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर नांदुरा, जामोद या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्याच आहेत. तर ह्या चक्रीवादळाचं जे सेंटर असणार आहे 15 तारखेला ते नैनपूर, अमरकंटक, जबलपूर या जिल्ह्यांमधनं असणार आहे. गोंदियाचा भाग आहे, नागपूरचा थोडासा अलीकडं, असं ते सेंटर असणार आहे. हे जे सेंटर आहे ह्या सेंटरमुळे आता हे सेंटर पुढे पुढे सरकत जाणार आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे. हा 15 तारखेचा अंदाज आपण लक्षात घेऊ शकतो.